नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाभरती या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी विभागाअंतर्गत विविध संवर्गाच्या पदभरतीची जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये जवान व वाहन चालक या संवर्गाचा सुद्धा समावेश आहे। तर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे जे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले होते ते ॲक्सेप्ट झालेले आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी ही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसिजर आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे जी पदसंख्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली होती त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे आणि वाढीव पदांची जाहिरात ही काही दिवसानंतर म्हणजे 1 ते 2 आठवड्यामध्ये तुम्हाला दिसून जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। जे उमेदवार मागे अप्लाय केलेले आहेत त्यांना नवीन अप्लाय करण्याची या ठिकाणी आवश्यकता राहणार नाही। तर मित्रांनो, आता आपण जेव्हा तयारी करतो जवान व वाहन चालक या 2 पदांकरता, तर त्याचे मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका हाताळणं हे अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळून जातं की एक्झॅक्ट परीक्षेचं फॉर्मॅट कशा प्रकारचं असतं, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येतात आणि कशा पद्धतीने हे प्रश्न विचारण्याचं स्वरूप असते। तर मित्रांनो, त्याला अनुसरून आपण मागील वर्षी म्हणजे 17 ऑक्टोबर 2013 रोजी हे पेपर घेण्यात आलेलं होतं। तर या पेपरचं आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत की नेमके प्रश्न कशा प्रकारे येणार आहे। लक्षात असू द्या, जी दर्जा आहे आता या काळामध्ये परीक्षेचा उंचावला असेल निश्चितच, परंतु जे फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट हा मात्र तशाच प्रकारचा असतो। प्रश्न विचारण्याची जी शैली आहे ती या ठिकाणी तशाच प्रकारची असते। ते तुम्हाला माहीत झाली तर तुम्हाला जी प्रिपरेशन आहे ते त्या दृष्टिकोनातून करणं सुलभ जाते। म्हणून आपण या ठिकाणी सविस्तर हे पेपर ॲनालिसिस करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आले असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आगामी काळातील आपले जेवढेही राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत भरण्यात येणाऱ्या प्रत्येक संवर्गाकरता जेवढेही नेसेसरी स्टडी मटेरियल आहे, वेळोवेळी TCS पॅटर्न कशा प्रकारे टेस्ट काढते त्याच्या प्रकारचे फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, सर्वप्रथम पेपर पाहण्या अगोदर काही बेसिक याचं स्ट्रक्चर पाहूया, ज्यामध्ये लक्षात असू द्या जवान व वाहन चालक या दोन्ही पदांकरता एकूण जे परीक्षा पद्धती आहे त्यामध्ये एकूण 120 प्रश्न आणि 120 गुण अशा प्रकारे असणार आहेत। मागील हे फॉर्मॅट नाही आहे, आता 120 प्रश्न व 120 गुण असणार आहेत आणि यासाठी जो कालावधी आहे तो एकूण 1.5 तासाचा असणार आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे आणि TCS या ठिकाणी एक्झाम घेणार आहे, त्यामुळे ऑनलाईनरित्या कॅम्प्युटरवरती आपली एक्झाम ही होणार आहे, हे लक्षात असू द्या। तर मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी फ्लोरीन हे महत्त्वाचे ठरते। पुढीलपैकी कोणता अन्नघटक B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए मासा हा प्रमुख स्रोत आहे। पालकाच्या हिरव्या पानात पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो? तर लोह हे प्रामुख्याने पालकाच्या हिरव्या पानात आढळते। जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य डॅश या जीवनसत्वाद्वारे होते? याचे योग्य उत्तर ऑप्शन बी के जीवनसत्वाद्वारे जखमा लवकर भरण्याचे कार्य होते। लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मधुमेह लसीकरणाने नियंत्रित करता येत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे प्रश्नांची फॉर्मॅट असणार आहे। या फॉर्मॅटचं तुम्ही प्रिपरेशन करा। लेवल हा प्रश्नांचा हाय झाला तरी जो परीक्षेची शैली आहे प्रश्न विचारण्याची ती अशाच प्रकारची असणार आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही? तर ग्रॅफाइट हा चुंबकीय पदार्थ नाहीये। कोरडी हवा विजेची डॅश असते? तर कोरडी हवा ही विजेची दुर्वाहक असते। डॅश हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्लुटोनियम हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे। एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर डॅश असते? तर कमी हे वजन असते जेव्हा एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर येते। त्याचा पुढील प्रश्न, रॉकेटचे कार्य डॅश या तत्वावर चालते? तर रॉकेटचे कार्य हे संवेगाची निरंतरता या तत्वावर चालत असते। खालीलपैकी कोणता धागा सर्वात उशिरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन सी सुती धागा हा सर्वात उशिरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल। कार्बन डेटिंग ही डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? तर वस्तूंचे वय निश्चित करण्याची कार्बन डेटिंग ही पद्धत आहे। खालीलपैकी कोणती एक रासायनिक क्रिया नाही? तर पाण्याचे जे बाष्पीभवन आहे ती एक रासायनिक क्रिया नाहीये। सूर्यमालेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे? गुरु या ग्रहाचे वस्तुमान मित्रांनो सूर्यमालेत सर्वाधिक आहे। पुढील प्रश्न, इन्शुलिनचे स्त्रवण यामधून होते? तर स्वादुपिंडामधून इन्शुलिनचे स्त्रवण हे होत असते। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? तर पुरुषांमध्ये XY ही गुणसूत्रे आढळतात, तर स्त्रियांमध्ये XX ही गुणसूत्रे आढळतात। जेट विमानांसाठीचे खास एव्हिएशन फ्युएल म्हणजे शुद्ध केलेले डॅश असते? तर रॉकेल हे असते।
घरातील गादी अथवा सतरंजीमधील धूळ काढण्यासाठी ती काठीने झोडपली जाते, ही कृती न्यूटनच्या डॅश नियमाशी सुसंगत आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए, न्यूटनच्या पहिल्या नियमाशी सुसंगत ही वरील क्रिया आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 6 मुलींच्या जन्मानंतर एखादे दाम्पत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती टक्के असते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, 50% हे चान्सेस असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, रासायनिक दृष्टीने मध्यमध्ये काय असतात? तर एथेनॉल हे रासायनिक दृष्ट्या मध्यामध्ये असते. पुढील शब्दातून भाववाचक नामे ओळखा. तर गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे. पुढे दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा. मित्रांनो, लेखन ही क्रिया आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पोपट पेरू खातो, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. चारही बाजूंनी खाली पाणी असलेल्या भूप्रदेशाला डॅश म्हणतात, तर बेट हे असं म्हणतात. त्यानंतर पुढे पहा, खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द या ठिकाणी भरायचा आहे. दैव देते आणि डॅश नेते, तर कर्म नेते. त्यानंतर नाव सोनूबाई, हाती डॅश वाळा, तर हाती कथलाचा वाळा. मनी या ठिकाणी आपणास पूर्ण करण्याचे प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा. तर तो आता कामावर जात असेल, तर ह्याचं काळ आहे मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळ. त्याने कारखान्यात काम केले होते, तर याचं योग्य उत्तर आहे भूतकाळ, पूर्ण भूतकाळ सॉरी. जर पाऊस चांगला पडला तर पीक चांगला येईल, हे विधान हे जे आहे ते क्रियापदांचा कोणता अर्थ दाखवतं हे विचारायचं आहे, तर हे संकेतार्थ दाखवतं. त्यानंतर पुढील प्रश्न, शिक्षकांनी चांगले शिकवावे, तर हे विद्यार्थी वाक्य आहे. खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखायचा आहे. तर मित्रांनो, ई हे संयुक्त स्वर आहे. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर मित्रांनो, एकूण 12 स्वर या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न, मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. प्राणी हे सर्वसामान्य नाम आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न, ह्या गावात ब्राह्मणांची घरे 7च आहेत. विधानातील विशेषणांचे प्रकार ओळखायचा आहे. तर हे विधान हे संख्या विशेषण आहे. खालील वाक्प्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधायचा आहे. तर धाबे दणाणणे याचा अर्थ खूप घाबरणे असा होतो. कानावर हात ठेवणे याचा अर्थ माहीत नसल्याचा बहाणा करणे असा होतो. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांतून योग्य पर्यायी शब्द निवडायचा आहे. लिहिता वाचता येत नसलेल्याला आपण साक्षर असं म्हणतो. थोडक्यात समाधान मानणाऱ्याला अल्पसंतुष्टी असं म्हणते. उदय या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी उदयचा विरुद्धार्थी अस्त असा होतो. त्यानंतर गंगेत घोडे न्हाले म्हणजे डॅश, तर कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे म्हणजेच गंगेत घोडे न्हाले असं होते. लाकडाची मोळी, तर भाजीची काय होते? तर भाजीची पेंढी होते सॉरी. जसे मंदिर देवता तसे हॉस्पिटल डॉक्टर, म्हणून ऑप्शन सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर मिनिटे सेकंद तसं आठवड्याचे दिवस हे होते, म्हणून सी हे ऑप्शन योग्य आहे. शरीर प्राण तसे मशीन आणि वीज असा या ठिकाणी सहसंबंध आहे, म्हणून डी हे ऑप्शन योग्य आहे. केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्य शासनामध्ये राज्यपाल असतात. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? तर मित्रांनो पहा, दिलेले पर्याय आहेत त्यापैकी विसंगत पद ओळखायचं आहे. तर यापैकी दिलेल्या 4 पर्यायांपैकी बासरी हे वेगळं विसंगत पद आहे. गाय, बैल, कुत्रा, सिंह यामध्ये सिंह हे विसंगत पद आहे. ॲल्युमिनियम, तांबे, पितळ आणि चांदी यापैकी पितळ हे विसंगत पद आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, गुलाब, शेवगा, सदाफुली, मोगरा यामध्ये शेवगा वेगळा आहे. मेथी, पालक, दांडका आणि शेपूमध्ये दांडका वेगळा आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहेत. मित्रांनो, गणित व बुद्धिमत्तेवरची जेवढे प्रश्न आहेत ते आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये करूया, कारण संपूर्ण प्रश्न जर या ठिकाणी आपण हाताळतो म्हणलं तर व्हिडिओ फार लांब जाऊ शकतो. तर पहा पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए, राष्ट्रपतीस या ठिकाणी अधिकार असतात. खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही? तर उपराष्ट्रपतीची नेमणूक करण्यासाठी राष्ट्रपतीला अधिकार दिलेले नाहीत. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? तर मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही.
खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचे सदस्य नसतो? तर राज्यसभेचे या ठिकाणी अध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतो. तर मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता. जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म कोणत्या देशात झाला? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संयुक्त राष्ट्र अमेरिका या ठिकाणी जनहितार्थ याचिकेचा जन्म झाला होता. बोडो जमाती कोणत्या राज्यात आढळतात? तर आसाम या राज्यामध्ये बोडो जमाती आढळतात. कावरती कोणते संघ शासित प्रदेशाचे मुख्यालय आहे? कावरती किंवा कवरत्ती या ठिकाणी असं म्हणतात. तर त्याला लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे ते मुख्यालय आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? तर मुंबई उपनगर या ठिकाणी हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. जबलपूर शहर कोणत्या नदीच्या तटावर आहे? तर नर्मदा या नदीच्या तटावर जबलपूर हे शहर आहे. मिग विमानाचे कारखाने खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर नाशिक या ठिकाणी मिग विमानाचे कारखाने स्थित आहेत. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर पोर्तुगाल यांनी सर्वप्रथम भारतामध्ये जे व्यापारी संबंध आहेत ते सुरुवात केली होती आणि पोर्तुगालच आहेत जे सर्वात शेवटी भारतामधून निघून गेले होते. त्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता असा प्रश्न आहे. तर लॉर्ड कनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. त्यानंतर पुढील प्रश्न, डॅश यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? तर लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता. पुढील प्रश्न 74वा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. तर मित्रांनो, दिलेल्या इतर पर्यायांचे जर तुम्हाला माहीत असेल कोणती संस्था स्थापन केली तर तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकता. तर पहा पुढील प्रश्न, वंदे मातरम हे गीत डॅश यांना आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे. वंदे मातरम हे गीत कोणाचे आहे असं या ठिकाणी थोडक्यात विचारले आहे. तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांची हे वंदे मातरम गीत आहे. नांदेडवरून जाणारी नॅशनल हायवे संख्या खालीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, NH 222 हे नॅशनल हायवे याच आहे. मित्रांनो, लक्षात द्या, हे जो पेपर आहे तो नांदेडचा आहे म्हणून नांदेडशी रिलेटेड टॉप असे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. आणि लक्षात द्या, आपले ही पेपर जे आहे TCS घेणार आहे तर TCSचा फॉर्मॅट तुम्हाला असणं माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, गोदावरीचा उगमस्थान डॅश येथे आहे? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरीचा उगमस्थान होतो. सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला स्थित आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1994 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. कर्नाळा अभयारण्य कोठे स्थित आहे? तर रायगड येथे कर्नाळा अभयारण्य आहे. महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहे? तर मित्रांनो, त्या काळामध्ये श्री गणेश नाईक हे होते. म्हणजे 2013चा हा प्रश्न पेपर आहे. त्यामुळे या ठिकाणी त्या काळामध्ये गणेश नाईक हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री होते. नांदेड जिल्ह्याचे संपर्क मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, करंट अफेअर्सशी निगडीत हे प्रश्न होते. सुनील तटकरे हे त्या काळचे संपर्क मंत्री होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू त्या ठिकाणी कोण होते असा प्रश्न होता, जे की संजीव जयस्वाल होते. त्यानंतर केंद्र शासनात कोळसा मंत्री सध्या कोण आहेत असा प्रश्न होता, तेव्हा श्री प्रकाश जयस्वाल होते. त्यानंतर पुढील प्रश्न होता, केंद्रीय गुप्तचर आयोगाचे संचालक सध्या कोण आहेत असा प्रश्न होता. मित्रांनो, अतिशय करंट अफेअर्सवरचे सर्वाधिक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. पहा, संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे कार्यरत प्रमुख कोण आहेत असा हे प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर बॅडमिंटन विश्व प्रतियोगितामध्ये भारतासाठी पदक जिंकणारी खेळाडू डॅश आहे? तर PV सिंधू हे त्या काळचे पदक जिंकून आणणारे विजेते ठरले होते. त्यानंतर 10वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धात उपविजेता ठरणारा संघ डॅश हा होता? तर श्रीलंका हा त्या ठिकाणी होता. अशा प्रकारे करंट अफेअर्सवर सर्वाधिक भर देण्यात आलेला होता. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सन 2011-12 साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला होता? मित्रांनो, अनिल काकोडकर यांना त्या काळचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता. तर मित्रांनो, नुकतंच 2021 आणि 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जारी करण्यात आलेले आहेत. तर ते कोणाला देण्यात आले आहेत हे जर तुम्हाला माहिती झालेली असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध म्हणजे माथेरान पर्यटन स्थळ आहे ते आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. चादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा सोलापूर आहे. भारतात सर्वात मोठा जिल्हा डॅश हा आहे? भारतातला सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे. भारतीय
तेव्हा होता मित्रांनो, परंतु आता या ठिकाणी सद्यस्थिती वेगळी आहे. तर तुम्ही सांगू शकता अवश्य कमेंट करून सर्वात मोठा भारतामधला जिल्हा आता कोणता आहे म्हणून. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. तर अशी ही उपाधी त्यांना कोणी दिली असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो. त्या संदर्भात तुम्हाला डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे. तर पुढील प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्या दिवशी कोणाची जयंती आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते असा हा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न, विश्वात सर्वात मोठा बेटांचा समूह इंडोनेशिया या ठिकाणी आहे. विश्व मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो? तर 13 नोव्हेंबर रोजी विश्व मधुमेह दिवस साजरा केला जातो. सध्या चर्चित मॅग्नेस कार्लसन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो 2013 बुद्धिबळाशी संबंधित मॅग्नेस कार्लसन हे त्या काळामध्ये चर्चित होते. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे परीक्षेचं फॉर्मॅट आहे. अतिशय जास्त प्रश्न हे करंट अफेअर्सशी निगडीत आहेत. प्रत्येक संस्थेचा या ठिकाणी संस्थापक संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि बरेचसे जे प्रत्येक विषय आहेत त्या विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येत आहेत हे तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाली असेल. तर अशाच प्रकारचं तुमचं परीक्षेचं नियोजन ठेवा आणि याच प्रकारचे आपण टेस्टसुद्धा अपलोड करणार आहोत मित्रांनो. TCS कशा प्रकारचे प्रश्न विचारते हे जर एक वेळेस तुम्हाला माहीत होऊन गेलं तर त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करणं अगदी सुलभ होते. तर कोणत्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे, कोणते टॉपिक अवॉइड करायचे आहे त्याचं आपण वेळोवेळी इथून पुढे गायडन्स करणार आहोत. आपण प्रत्येक पदानुसार फ्री ऑफ कॉस्टरित्या टेस्ट इथून पुढे अपलोड करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन झाला नसेल तर अवश्य जॉईन व्हा. तिथून तुम्हाला ही सविस्तर PDF पाहायला मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशन करायला याचा फायदा होत राहील. तर मित्रांनो इथून पुढे आपण वेगवेगळ्या पदांची सर्व जेवढी शक्य आहे तेवढी स्टडी मटेरियलसुद्धा अपलोड करणार आहोत आपल्या टेलिग्राम ग्रुपमार्फत. आणि ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया पुढील अपडेटसोबत. पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.